फोरस्किन आणि हायजीन ह्या विषयाचं गांभीर्य मला असं वाटतंय की खूप साऱ्या लोकांना नसतं. म्हणजे ओपीडीला जेव्हा पेशंट येतात आणि पेशंटला जेव्हा सांगतो की फोरस्किन पाठीमागं घ्या आणि ती जायला पण पाहिजे पाठी, तर मोस्ट ऑफ द टाइम लोकांनी ती जागा म्हणजे जी काही टोकावरची स्किन आहे ती स्वच्छ केलेली नसते. तर मला हे सांगायचे की दररोज आंघोळीच्या वेळेस ती जागा पाठी घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवून टाकायची. डोंट यूज एनी केमिकल डिटर्जंट, ओके, कारण ती जागा जी आहे नाजूक आहे, तिथं हार्ड डिटर्जंट वगैरे वापरायचे नाहीत, पण सॉफ्ट साबणचा फेस वगैरे लावू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे की ती स्किन पाठी जात नसेल तर त्याला आपण फिमोसिस म्हणतो. असं जर काही असेल तर मग त्यासाठी सुद्धा आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे भेटायला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक वेळी सर्जरीची पण गरज नसते. आणि तिसरी गोष्ट, डायबिटीज मध्ये कॉमनली त्या ठिकाणी फोरस्किनच्या खाली इन्फेक्शन होतात. मोस्ट ऑफ द टाइम पेशंटला माहिती पण नसते की त्यांना डायबिटीज आहे, पण जेव्हा ते आमच्याकडे येतात आणि आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की स्किन पाठी घ्या आणि तिथं इन्फेक्शन दिसतं, रेडनेस, इचिंग वगैरे, तर मग तेव्हा कळतं की त्यांना डायबिटीज आहे. म्हणजेच काय की आपली फोरस्किन, आपण जसं आपला चेहरा धुतो, आपले हातपाय धुतो, तसं दररोज सकाळी आंघोळीच्या वेळेस ती फोरस्किन पाठी घेऊन स्वच्छ केली पाहिजे. आणि ती जर जात नसेल पाठी किंवा त्या ठिकाणी काही इन्फेक्शन असेल तर जरूर आम्हाला भेटा. काही हेल्प पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कॉमेंट टाका. सो विजिट केअर फॉर कपल्स.